नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली गाई असेल किंवा म्हैस असेल ते व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचे जे दूध आहे तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी आपण कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे, यामध्ये आपण कुठल्या औषधांचा वापर केला पाहिजे, तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये जर अशा प्रकारच्या त्या ठिकाणी समस्या जाणवत असतील तर आजचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, दुग्ध व्यवसाय करत असताना आपले जे व्यायलेले पशु आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला अनेक वेळा त्यांचे दूध देण्याची जी काही क्षमता आहे तर ती उच्च क्षमतेपर्यंत आपले जे पशु आहेत तर ते आपल्याला दूध देताना पाहायला मिळत नाही. यामध्ये आपण आपल्या पशूंना चांगल्या क्वालिटीचा चारा असेल, खुराक असेल यांचा देखील त्या ठिकाणी वापर करतो, परंतु आपले जे पशु आहेत तर ते आपल्याला त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्या ठिकाणी दूध ते देत नाही. किंवा मित्रांनो, आपले जे पशु आहेत तर ते जास्त काळ देखील आपल्याला त्या ठिकाणी दूध देताना पाहायला मिळत नाही. मग यामध्ये मित्रांनो, आपल्या पशूंना जर कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आजार झाला तर आपल्या पशूंची दूध देण्याची क्षमता जी आहे तर ती कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग मित्रांनो, अशा स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपले जे पशु आहेत तर ते लवकरात लवकर त्यांची दूध देण्याची जी काही क्षमता आहे तिथपर्यंत पोहोचतील आणि आपले जे पशु आहेत तर ते आपल्याला जास्त काळ देखील त्या ठिकाणी दूध देतील. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे जे काही आजार आहेत तर ते देखील आपल्याला टाळता येतील. तर या संबंधी मित्रांनो, आज आपण सविस्तर माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, यामधील पहिली जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपले पशु व्यायल्यानंतर आपण त्यांच्यामध्ये युटराईन टॉनिक जे मार्केटमध्ये येतात तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपले पशु जर व्यायलेले असतील आणि त्यांचा जारवार जरी पडलेला असेल तरीही मित्रांनो, आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये त्या ठिकाणी घाण ही राहिलेलीच असते. तर मग मित्रांनो, आपण जर त्या ठिकाणी या युटराईन टॉनिकचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये राहिलेली जी काही घाण आहे तर ती लवकरात लवकर बाहेर टाकण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. मित्रांनो, आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमधील जी काही घाण आहे ती जेवढ्या लवकर त्या ठिकाणी बाहेर जाते तर तेवढ्याच लवकर आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन जे आहे तर ते वाढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. त्यासोबतच मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये त्यांच्या गर्भपिशवीची जी काही साईज आहे तर ती देखील पूर्ववत करण्यासाठी या युटराईन टॉनिकमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. मित्रांनो, यामध्ये मार्केटमध्ये आपल्याला खूप सारे युटराईन टॉनिकचे ब्रँड अवेलेबल आहेत. यामध्ये हार्मोटोन असेल, एक्झापार असेल, न्यूट्रीवायू असेल, त्यानंतर याच्यामध्ये आणखी युट्रोक्लीन असेल, तर यांसारखे खूप सारे ब्रँड त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मग यामध्ये मित्रांनो, आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांचा जारवार जरी पडलेला असेल तर त्या ठिकाणी आपण 100 ते 200 मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे 5 ते 10 दिवस जर आपण या युटराईन टॉनिकचा वापर आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही गर्भपिशवीतील घाण आहे तर ती लवकरात लवकर बाहेर पडून आपल्या पशूंना लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. तसंच मित्रांनो, यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे जे काही आजार आहेत यामध्ये आपल्या पशूंमध्ये मेटारायटिस, एंडोमेटारायटिस यांसारखे जे काही आजार आपल्याला पाहायला मिळतात तर ते देखील टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आपल्या पशूंना आपल्याला जर लवकरात लवकर दुधावरती आणायचे असेल आणि त्यांचे दूध जास्त काळ टिकवायचे असेल आणि त्यांच्यामध्ये होणारे जे आजार आहेत ते जर टाळायचे असतील तर त्या ठिकाणी आपण या युटराईन टॉनिकचा वापर करणे हे खूप गरजेचे आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, यामधील दुसरी जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचरचा जो काही वापर आहे तर तो करणे देखील खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आपले पशु व्यायल्यानंतर आपण त्यांचे जे काही दूध काढतो तर त्यामधून विविध प्रकारचे विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, त्या दुधामध्ये आपल्याला बाहेर येत असतात. तर यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिन्स, मिनरल्सची त्या ठिकाणी कमतरता आपल्याला पाहायला मिळू शकते. मग त्या ठिकाणी मित्रांनो, आपण जर मिनरल मिक्सचरचा वापर आपल्या पशूंमध्ये केला तर आपल्या पशूंच्या शरीरातील जी काही कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळू शकतो आणि आपल्या पशूंना लवकरात लवकर दुधावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच होतो. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही दूध आहे तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. तसेच मित्रांनो, या मिनरल मिक्सचरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये होणारे जे काही मेटाबॉलिक आजार आहेत तर त्यांना देखील टाळण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा होतो. त्यामुळे मित्रांनो, आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये मिनरल मिक्सचरचा जो काही वापर आहे तर तो करणे हे खूप गरजेचे आहे. सोबतच मित्रांनो, यामध्येही आपण
जो काही डोस आहे तर तो देखील प्रॉपर देणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपले जे पशुपालक आहेत, तर आपली जी गाय आहे ती समजा 20 लिटर दूध देणारी असेल, आपण तिला जर 30 ग्रॅमच त्या ठिकाणी मिनरल मिक्सचरचा वापर केला, तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक जेवढे काही विटॅमिन्स मिनरल्स आहेत, तर त्यांची त्या ठिकाणी कमतरता ही होऊ शकते. त्यामुळे आपल्या पशूंच्या दूध देण्याच्या क्षमतेनुसार आणि आपल्या पशूंमध्ये त्यांच्या बॉडी वेट जे आहे, तर त्याच्या हिशोबानेच आपण आपल्या पशूंना मिनरल मिक्सचरचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमधील कमतरता लवकरात लवकर भरून काढण्यासाठी, आपल्या पशूंना लवकरात लवकर त्यांच्या दुधावरती उच्च दूध जे आहे क्षमता तिथपर्यंत येण्यासाठी आणि आपल्या पशूंचे जे काही दूध आहे तर ते जास्त काळ टिकवण्यासाठी आणि आपल्या पशूंमध्ये होणारे आजार टाळण्यासाठी या मिनरल मिक्सचरचा सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचा फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. यामध्येही मित्रांनो आपल्याला खूप सारे ब्रँड मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यामध्ये आपल्याला व्हिएमॉल चिलेटेड असेल, ॲग्रीमी असेल, CRS असेल, बेस्टमिन गोल्ड असेल, टोटाविट असेल, यांसारखे खूप सारे ब्रँड त्या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. यांपैकी आपण कुठल्याही आपल्याला चांगल्या कंपनीचा ब्रँड असेल त्याचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर त्या ठिकाणी केला, तर आपल्याला निश्चितच चांगले फायदे या दूध वाढीसाठी आणि आपल्या पशूंचे दूध जास्त काळ टिकवण्यासाठी चांगले हे पाहायला मिळते. मित्रांनो यामधील पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपले पशु व्याल्यानंतर त्यांची जी काही डिवॉर्मिंग आहे तर ती देखील करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्यामध्ये आपण अल्बेंडाझॉल सारख्या त्या ठिकाणी औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे काही बाह्य परजीवी आहेत तर त्यांचा नायनाट त्या ठिकाणी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो या डिवॉर्मिंगमुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील जंत त्या ठिकाणी बाहेर येतात आणि आपण आपल्या पशूंना जे काही चांगल्या क्वालिटीचे सप्लिमेंट्स देतो, खुराक देतो, चारा देतो, तर त्यांचे पचन जे आहे तर ते चांगले होण्यासाठी, आपल्या पशूंची पचन क्षमता सुधारण्यासाठी या डिवॉर्मिंगमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मग मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे पचन चांगले झाले तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनात साहजिकच चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे मित्रांनो आपले पशु व्याल्यानंतर आपण त्यांचे जंत निर्मूलन करणे हे देखील खूप गरजेचे त्या ठिकाणी पाहायला मिळते. सोबतच मित्रांनो यामध्ये मग आपण आपल्या पशूंना लिव्हर टॉनिकचा देखील त्या ठिकाणी 4-5 दिवस आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करू शकतो, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, त्यांचे पचन सुधारण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. मित्रांनो यामधील पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपले पशु व्याल्यानंतर त्यांना कमीत कमी 10 ते 15 दिवसामधून एकदा आपल्याला मार्केटमध्ये जे काही कॅल्शियमचे जेल त्या ठिकाणी मिळतात, तर त्यांचा वापर करणे हे देखील खूप गरजेचे आहे. खास करून मित्रांनो आपले जे जास्त दूध देणारे पशु आहेत, यामध्ये आपले 25-30 लिटर पुढचे जे काही दूध देणाऱ्या गायी असतील किंवा म्हैस असतील, तर त्यांच्यामध्ये आपण या कॅल्शियमचे जे काही जेल आपल्याला मिळतात, तर त्यांचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो या जेलच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील जी कुठलीही कमतरता राहिलेली असेल तर ती भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल. सोबतच आपल्या पशूंमध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, एनर्जी असेल यांसारख्या गोष्टींची त्या ठिकाणी कमतरता होणार नाही आणि आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध जे आहे तर ते वाढवण्यासाठी आणि मेंटेन ठेवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु व्याल्यानंतर कमीत कमी पहिले 3 महिने तरी त्यांना महिन्यातून 2 ते 3 वेळा या कॅल्शियम जेलचा वापर करणे हे खूप गरजेचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना दूध वाढवण्यासाठी, त्यांच्या शरीरामध्ये कुठली कमतरता असेल ती भरून काढण्यासाठी, आपल्या पशूंमध्ये होणारे आजार टाळण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळू शकतो. मित्रांनो यामधील 5वी आणि सर्वात महत्त्वाची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये रुमेन बायपास फॅट पावडर जे काही मार्केटमध्ये येतात तर त्यांचा वापर करणे हे देखील खूप गरजेचे आहे. मित्रांनो या रुमेन बायपास फॅट पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कमतरता येत नाही. त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही दुधाचे उत्पादन आहे तर ते चांगल्या प्रकारे वाढवण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधामधील फॅट असेल, एसएनएफ असेल, ते वाढण्यासाठी देखील या रुमेन बायपास फॅट पावडरमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. यामध्येही मित्रांनो आपण कमीत कमी पहिले 3 महिने जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी रुमेन बायपास फॅट पावडरचा वापर केला, तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध जे आहे ते चांगल्या प्रकारे वाढलेले दिसेल. आपल्या पशूंचे दूध जे आहे ते जास्त काळ त्या ठिकाणी टिकवण्यासाठी आपल्या पशूंना खूप चांगला फायदा होईल. मित्रांनो या जर 5 उपाययोजना आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केल्या, तर मित्रांनो आपल्याला नक्कीच आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आपले जे पशु आहेत तर ते जास्त काळ त्या ठिकाणी दूध देताना आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील,
तर आपण अवश्य या प्रकारे उपाययोजना आपल्या पशूंमध्ये करून पहा. आपल्याला त्या ठिकाणी 100% चांगला रिझल्ट हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये किंवा आपल्या व्यायलेल्या पशूंमध्ये त्यांचे दूध अचानक कमी होणे किंवा आपले जे पशु आहेत तर ते आपल्याला जास्त काळ दूध देत नाहीत, अशा जर कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील तर त्यामागे आपण कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजे की ज्यामुळे आपल्या पशूंचे दूध वाढेल आणि जास्त काळ टिकेल, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.